कोणत्या राज्याच्या पोडोरू खादीला अलीकडेच भौगोलिक संकेत टॅग देण्यात आला? आंध्र प्रदेश राज्याच्या पोडोरू खादीला अलीकडेच भौगोलिक संकेत टॅग देण्यात आला. जोस अँटोनियो कॅस्ट्रो यांना कोणत्या देशाचे राष्ट्रपती म्हणून नियुक्त करण्यात आले? जोस अँटोनियो कॅस्ट्रो यांना चिली देशाचे राष्ट्रपती म्हणून नियुक्ती करण्यात आली. अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोणत्या देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित होणारे पहिले जागतिक नेते बनले? अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इथिओपिया या देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित होणारे पहिले जागतिक नेते बनलेले आहेत. भारताने कोणत्या वर्षापर्यंत अंतराळ आणि खोल समुद्रात मानवी मोहीम सुरू करण्याचे लक्ष्य ठेवले आहे? भारताने 2027 वर्षापर्यंत अंतराळ आणि खोल समुद्रात मानवी मोहीम सुरू करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. 17 डिसेंबर 2025 रोजी कोणत्या देशाचा 118वा राष्ट्रीय दिन साजरा करण्यात आला? 17 डिसेंबर 2025 रोजी भूतान देशाचा 118वा राष्ट्रीय दिन साजरा करण्यात आला. भारताचे 13वे मुख्य माहिती आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? भारताचे 13वे मुख्य आयुक्त म्हणून राजकुमार गोयल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डिसेंबर 2025 मध्ये प्रकाशित झालेले द वन क्रिकेट ऑफ माय लाईफ अँड मोर हे कोणत्या भारतीय क्रिकेटपटूचे आत्मचरित्र आहे? डिसेंबर 2025 मध्ये प्रकाशित झालेले द वन क्रिकेट ऑफ माय लाईफ अँड मोर हे शिखर धवन या भारतीय क्रिकेटपटूचे आत्मचरित्र आहे. राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची राष्ट्रीय परिषद कोठे होणार आहे? राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची राष्ट्रीय परिषद हैदराबाद येथे होणार आहे. 600 अब्ज डॉलर्सची संपत्ती असलेली पहिली व्यक्ती कोण बनली आहे? 600 अब्ज डॉलर्सची संपत्ती असलेली पहिली व्यक्ती एलॉन मास्क बनली आहे.